नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत. आज दिनांक 22 जून. मित्रांनो, पिंपळगाव व्हेजिटेबल चॅनल ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले रोज बाजारभावाचे व्हिडिओ असायचे, तर ते आपण थोड्या दिवसाकरता बंद केलेले, कारण बाजारभाव तेजीत आहे सध्या. आणि जे डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ बनवायचो आपण शेतकऱ्यांना भाव विचारून, ते थोड्या दिवसाकरता बंद आहे. ज्यावेळेस बाजारभाव थोडे स्थिर होतील त्यावेळेस आपण ते व्हिडिओ चालू करू परत. तोपर्यंत मित्रांनो, एक सरासरी बाजारभावाचा अंदाज तुम्हाला 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. तर आजच्या बाजारभावाचा अंदाज व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो कांद्याच्या क्वालिटीवर बनवणार आहे. कांद्याची क्वालिटी साधारणतः 2-3 महिने चाळीत ठेवून पण त्या कांद्याची क्वालिटी टिकून राहते. तर त्या क्वालिटी मालाचे कारण काय, हा प्रश्न घेऊन आपण आज शेतकऱ्यांसमोर जाणार आहे आणि व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, आपल्यासोबत काही शेतकरी मित्र आहे. तर पिकअपमध्ये माल आणलाय. बघू क्वालिटी मालाचे कारण काय. मित्रा कुठले? पिंपरखेडचा माल आहे. बघू शकता मित्रांनो, मालाची क्वालिटी, कलर बघू शकता. डबल पत्ती माल आहे, एक साईज कलर आहे. आणि जो माल आहे त्याची साईज पण एक साईज आहे. बघू शकता पूर्ण पिकअपमध्ये एक साईज आहे, साधारणतः 50-55 साईज आहे. कलर बघू शकता, पूर्ण डार्क लाल कलर आहे. मित्रा, काय कारण या क्वालिटीचं? आपलं गावठी खत, जमीन काळी, आपली जमीन काळी. आणि काय आपली खाली गावठी खत कोणतं? आपलं शेणखत, घरगुती खत टाकता, गावठी खत. आणि जमीन काळी आहे. आणि पाणी वगैरे किती भरता मित्रा? पाणी जमीन जर काळी जमिनीवर राहतं, जर जमीन काळी असली 6-7 पाणी. 6-7 पाणी. काळी जमीन आहे मग 6-7 पाणी भरता. आणि बियाणं कोणतं आहे? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकता मित्रांनो, प्रशांतचं बियाणं आहे. आणि मित्रा, याच्यासाठी खतं कोणते वापरता केमिकलचे? 10-20 यारा कॉम्प्लेक्स, MOP. 10-20 यारा कॉम्प्लेक्स, MOP. आणि परत काही स्प्रे वगैरे? 2-3 स्प्रे, बुरशीनाशकचे 2-3 स्प्रे जातात. तर बघू शकता मित्रांनो, या क्वालिटीचा कांदा आहे. बघू शकता पूर्ण गावठी माल आहे हा. आणि एक साईज माल आहे, क्वालिटी मालाला. मित्र, जो माल काढल्यानंतर तुम्ही स्टोअर कसा करता तो माल? नेमके कशा पद्धतीने? दिवस पोळीमध्ये ठेवतो आम्ही. हां, पाट टाकून ठेवता का? पाट टाकून ठेवता. बघू त्याच्यामध्ये मग साठवायचं. बघू शकता 15 ते 20 दिवस ते काढल्यानंतर वावरात पोळ घालून ठेवता आणि त्याच्यावर पाट टाकता. पाट टाकल्यामुळे त्या मालाला कलर वगैरे येतो. त्याच्यानंतर स्टोअर करता. ते कशा पद्धतीने स्टोअर करता, नेमकं काय वापरता स्टोअरला? का जो माल 2-3 महिन्यानंतर पण तुमचा तसा माल निघालाय? स्टोअरला शक्यता आम्ही काय वापरत नाही, सगळं पाण्याचं नियोजन असतं, त्याच्यामुळं माल टिकतो. पावडर वापरते नाही का चाळीमध्ये? बघू शकता मित्रांनो, पावडर पण वापरली नाही. जसली तसा बिना पावडरचा माल आहे. बघू शकता जसली तसा माल आहे. चाळी कशा पद्धतीची तुमची? सूर्याखालची चाळी. बघू शकता 4 फूट लांबीची चाळी. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने जर कांदा स्टोअर केला तर कांदा व्यवस्थित टिकतो. कांद्यामध्ये पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. बघू शकता 5-6 पाणी गेले पाहिजे कांद्याला, फक्त जास्त पाणी नाही गेले पाहिजे. त्याच्यामुळे कांदा चांगला टिकतो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपल्यासोबत काही शेतकरी मित्र आहे, खेरवाडीचे ते. तर बघू त्यांच्या छोट्या हातीमध्ये माल आला आहे. बघू शकता माल, क्वालिटी माल आहे मित्रांनो, डबल पत्ती माल आहे. कलर बघू शकता, पूर्ण लाल कांद्यासारखा कलर आहे, पूर्ण लाल कलर आहे. बघू शकता एक साईज माल आहे, साधारणतः 50-55 साईज आहे. बघू शकता. काय कारण या मालाच्या क्वालिटीचं कारण काय? माल काळवट जमिनीतला माल आहे. काळवट जमिनीतला माल आहे. बघू शकता मित्रांनो, काळवट जमिनीतला माल आहे, खेरवाडीचा माल आहे. तुम्ही कशा पद्धतीने नेमके कांद्याची तयारी कशा पद्धतीने करता? तयारी पहिले पण गावठी खत नागरून घ्या का? कसं नागरून घ्या? त्या गावठी खत टाकता? रासायनिक काय टाकता? रासायनिक ओले जोर नाही गावठी खत आहे ना, कांद्याला एक नंबर. म्हणजे रासायनिकवर जास्त जोर न देता गावठी खत जास्त टाकायचं, रासायनिक अल्प प्रमाणात टाकायचं. गावठी खतामुळं कांद्याला क्वालिटी, भुसीपणा चांगला. गावठी खतामुळं कांद्याला क्वालिटी आणि कलर चांगला राहतो.
तर बघू शकता मित्रांनो खेरवाडीचा माल आहे. आणि ते तुम्ही अल्प प्रमाणात जे खत टाकता रासायनिक ते कोणतं खत टाकता? 24-24 म्हणजे पहिल्यांदा 24-24 टाकता, नंतर 10-26 टाकता आणि याच्या व्यतिरिक्त परत काही 18-46. तर बघू शकता. आणि किती खत टाकण्याचा कालावधी कोणता असतो नेमका? 50 दिवसाच्या आत खत टाकता. बघू शकता 50 दिवसाच्या आत खत टाकता. आणि पाणी किती भरता तुम्ही साधारणतः? 6 किंवा 7 पाणी. काळी जमीन आहे तुमची. तर बघू शकता मित्रांनो पाण्याचं नियोजनावर सगळा खेळ असतो. बघू शकता ही जी क्वालिटी, या क्वालिटीचं कारण पाण्याचं नियोजन, खत व्यवस्थापन. आणि 40 स्टोअर करताना कशा पद्धतीने स्टोअर करता? म्हणजे कांदा काढल्यापासून सांगा तुम्ही, कांदा काढल्यापासून कसं काढल्यावर आपली वावरात आपण पोळ मारता वावरात, बरोबर? पोळ आपण 8-15 दिवस वावरात राहते. त्याच्यानंतर आपण आणले तर झाडाखाली ठेवतो काही दिवस. त्याच्यानंतर आपण वातावरण पाहून आपल्या पद्धतीनं व्यवस्थित सॉर्टिंग करून साठवणे चालू करतो. बघू शकता मित्रांनो कांदा काढल्यानंतर ते एक सावलीला झाडाखाली एक पोळ मारता आणि पोळ मारून त्याच्यावरती पात वगैरे टाकून त्या पद्धतीने ते 10-15 दिवस ठेवतात. त्याचं कारण असं की तो ठेवल्यानंतर कलर वगैरे चांगला येतो मालाला. आणि नंतर मग ते 40 स्टोअर करतात. 40 स्टोअर करताना तुम्ही पावडर वगैरे काही वापरता का? पावडर नाही वापरते. बघू शकता निवड करून घ्या चांगल्या पद्धतीने. आणि बिना पावडर वापरता कांदा एवढा दिवस टिकलाय. तर त्याचं कारण हे की नियोजन, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन आणि गावठी खत वापरता. बघू शकता. तर ह्या पद्धतीने कांदा एवढ्या दिवस टिकला. किती महिने झाले स्टोअर करून? 2-2.5 महिने. 2-2.5 महिन्यानंतर पण कांद्याची क्वालिटी बघा मित्रांनो, अशा पद्धतीने क्वालिटी आहे. बघू शकता. तर धन्यवाद. काही शेतकरी मित्र आहे, तळवाडी दिगर गावाचं नाव आहे त्यांच्या, सटाण्यापासून 20 किलोमीटर. तर बघू शकता त्यांचा माल क्वालिटी माल आहे. बघू शकता ट्रॅक्टरमध्ये माल आहे. लिलाव झाला नाही अजून, लिलाव बाकी आहे. बघू शकता 2-3 कांदे काढत अजून. बघू शकता पूर्ण माल, पूर्ण ट्रॅक्टर असाच आहे. बघू शकता डबल पत्ती माल आहे. बघू शकता पूर्ण लाल कलर आहे. क्वालिटी माल आहे मित्रांनो. काय कारण या क्वालिटीचं कारण काय? क्वालिटीचं कारण पाणी नियोजन आणि खत नियोजन हे 2 प्रमुख कारणं त्यांनी सांगितले. तर आता त्यांना विचारू जमीन कोणत्या प्रकारची आहे आपण? जास्त काळी पण नाही, जास्त भुरकट पण नाही. जास्त काळी पण नाही आणि भुरकट पण नाही, म्हणजे मध्यम प्रकारची जमीन आहे, मध्यम हलक्या स्वरूपाची जमीन आहे. तर बघू शकता. आणि बियाणं कोणतं आहे? गजाननचं बियाणं आहे. कशा पद्धतीने तुम्ही नेमकं नियोजन करतात पूर्ण संपूर्ण कांद्याचं? काय नाही, पहिला डोस 10-26 देतो. लागवडीनंतर पहिला डोस 10-26 देता. 1-12-32. गावठी खत वगैरे वापरता का आधी? 2 वर्षात टाकतो. 2 वर्षाला गावठी खत वापरता. आणि केमिकलचं 10-26 आणि 12-32-16. याच्या व्यतिरिक्त परत काही? एकच स्प्रे घेता बुरशीनाशक. बघू शकता मित्रांनो आपल्या इकडे एक स्प्रेमध्ये कांदे निघूच शकत नाही. तर त्यांचा एक स्प्रे बुरशीनाशकाचा असतो फक्त. बघू शकता ही क्वालिटी आहे. बघू शकता. आणि किती महिने झाले कांदे काढून स्टोअर करून? एप्रिल महिन्यात काढलाय. एप्रिल, मे, जून. तर जवळपास 2.5 महिने झाले, 2.5-3 महिने. बघू शकता. तर एवढ्या दिवस ठेवून पण ही क्वालिटी कांद्याची टिकून आहे. आणि कांदे काढल्यानंतर कशा पद्धतीने स्टोअर करता? नाही, वावरातून काढल्यानंतर काय प्रोसेस असते? निवडून घेता. वावरातून काढले का लगेच स्टोअर करता का पोळ मारता? लगेच स्टोअर करता. बघू शकता मित्रांनो वावरातून काढल्यानंतर पोळ वगैरे काहीच मारते नाही, डायरेक्ट स्टोअर करता ते. तरी पण ही क्वालिटी आहे. बघू शकता. आणि एक साईज माल आहे, 50-55 साईज आहे. बघू शकता. ठीक आहे, धन्यवाद. बघू शकता मित्रांनो सटाण्याचाच माल आहे, परत तळवाड्याचा माल आहे. तर बघू शकता हा पण क्वालिटी माल आहे मित्रांनो. बघू शकता ट्रॅक्टरमध्ये माल आहे. बघू शकता क्वालिटी पूर्ण लाल कलर आहे पूर्ण. आणि एक साईज माल आहे. बघू शकता पूर्ण एक साईज माल आहे इथून तिथून. काय कारण या क्वालिटीचं? येलोराचा माल आहे. आणि कशा पद्धतीने तुम्ही तयारी करता लागवडीची? पहिला डोस 15-15 टाकता.
झाल्यानंतर हम्म, जास्त काही हम्म. वापरलेलं आहे त्याला. बघू शकता लागवड केल्यानंतर तणनाशक वगैरे गोल वगैरे मारून झाल्यानंतर 10-20 वगैरे या पद्धतीने ते खतं वगैरे टाकता. आणि गावठी खत टाकता का? गावठी खत दरवर्षी टाकता कांदे लावायच्या आधी वर्ष आड करून 1 वर्ष आड करून गावठी खत टाकता. आणि याच्यामध्ये युरियाचा वापर करता का तुम्ही? आणि युरिया एकरी फक्त 20 ते 25 किलो वापरतो मिक्स मध्ये. तर स्टार्टिंग युरिया वापरता. Starting तर पहिली जे आपण खतं टाकतो मित्रांनो, तर पहिल्या खताच्या डोसमध्ये साधारणतः 20-25 किलो एकरी या प्रमाणात ते युरिया वापरतात. बघू शकता क्वालिटी एकसारखी क्वालिटी आणि कलर बघू शकता. पूर्ण कलर असं नाही का एका मालाला कमी जास्त कलर आहे, पूर्ण एकसारखा कलर आहे आणि डबल पत्ती माल आहे. आज किती महिने झाले स्टोअर करून तुम्हाला? आम्हाला सर साधारण 4.5 ते 5 महिने झाले. बघू शकता मित्रांनो 4.5 ते 5 महिने स्टोअर करून झाले. माल जसली तसा आहे, क्वालिटी बघू शकता. एवढ्या दिवसानंतर पण क्वालिटी टिकून आहे. आणि माल तुम्ही काढता वावरातून, ठीक आहे, ते काढण्याचं जाऊ द्या. स्प्रे कोणते घेता तुम्ही? आम्ही फक्त एखादं साप पावडर वगैरे, एखादा बुरशीनाशक वगैरे. स्प्रे किती होत्या ते साप पावडरचे बुरशीनाशकांचे? 1 किंवा 2 स्प्रे होत्या. बघू शकता मित्रांनो 1-2 स्प्रेमध्ये पूर्ण कांदे निघतात. आणि आता काढणीच्या वेळेस कसं नियोजन असतं तुमचं? वावरातून काढता काय नेमकी प्रोसेस असते? वावरातून 40 स्टोअर करण्याची. काढून आणला 2-3 दिवस तसंच शेडमध्ये टाकून द्यायचं. 2-3 दिवसानंतर 40 स्टोअर. त्याच्यावर पात वगैरे टाकून ठेवता का? नाही, पात नाही टाकते. बघू शकता मित्रांनो काढल्यानंतर डायरेक्ट शेडमध्ये म्हणजे किंवा सावलीच्या ठिकाणी आणून ते गंज मारता आणि पात वगैरे काही टाकते नाही. आणि तिथून परत उचलून मग चाळीमध्ये टाकते. आता चाळीमध्ये टाकताना चाळीमध्ये तुम्ही पावडर वगैरे वापरता का? नाही, आम्ही पावडर वगैरे काही वापरत नाही, डायरेक्ट प्लेन टाकतो. बघू शकता चाळीमध्ये टाकताना पावडर वगैरे वापरत नाही, डायरेक्ट माल टाकता. आपण 2-3 ठिकाणी विचारलं तर 2-3 ठिकाणी आपल्याला हेच कळालं का चाळीमध्ये टाकताना पावडर न वापरता मालाची क्वालिटी कशी टिकवली. बघू शकता या टाईपचा माल आहे. तर धन्यवाद. ओके. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे बाजारभाव मित्रांनो, गोल्टी गेली आहे 1600 ते 2200 रुपयापर्यंत. आणि जो गोल्टा आहे तो गेला आहे 2200 ते 2600-2700 रुपयापर्यंत. आणि मीडियम साईज माल तो गेला आहे 2700 ते 3000 रुपयापर्यंत. आणि जो क्वालिटी माल आहे तो हायेस्ट काढले 3000 ते 3400 रुपयापर्यंत.